अकोला तालुक्यातील बिरसिंगपूर तानखेड ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक शेख अहमद शेख चांद यांनी ग्रामपंचायत मार्फत 30,000 रुपयांचा लहान मुलाच्या खेळण्याच्या साहित्यात भ्रष्टाचार केल्याची तक्रार बिरसिंगपूर येथील उपसरपंच कृष्णा वासनिक यांनी अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे केलेली आहे। अकोला पंचायत समिती अंतर्गत गट ग्रामपंचायत बिरसिंगपूर तानखेड ही लहान ग्रामपंचायत आहे। येथील ग्रामसेवक शेख अहमद शेख चांद यांनी ग्रामपंचायत मार्फत 3 महिन्याआधी ठराव घेऊन अंगणवाडीला लहान मुलांसाठी खेळण्याच्या 30,000 रुपयाचे साहित्य खरेदी केले। त्यासाठी ग्रामसेवक अहमद यांनी अमरावती येथील सुयश ट्रेडर्स या नावाने 4 फेब्रुवारी 2020 रोजीचे 30,000 रुपयाचे खोटे बिल जोडले। मात्र उपसरपंच कृष्णा वासनिक यांनी प्रत्यक्ष अमरावती येथील दुकानात जाऊन चौकशी केली असता ते सुयश ट्रेडर्स ब्लीचिंग पावडर, व्हीलचेअर, इलेक्ट्रिक मटेरियल असल्याचे बिलात नमूद केले। या दुकानात कुठेही खेळणे साहित्य आढळून आले नाही। त्यावरून ग्रामसेवक अहमद यांनी 30,000 रुपयाचे खोटे बिल दाखवून प्रत्यक्षात फक्त 4 ते 5,000 रुपयाचे खेळणे अंगणवाडीत दिले। दरम्यान अंगणवाडी सेविका यांनी संबंधित ग्रामसेवक यांना बिल मागितले असता त्यांनी उडीचे उत्तर दिले। त्यामुळे ग्रामपंचायत मधील निधीतून 25,000 रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे दिसून येत आहे। या सर्व प्रकारची त्रिस्तर चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवक अहमद यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी उपसरपंच कृष्णा वासनिक यांनी सीईओ कडे केलेल्या तक्रारीमधून केलेली आहे। मी उपसरपंच कृष्णा अशोक वासनिक गट ग्रामपंचायत बिरसिंगपूर इथून बोलत आहे। ही अंगणवाडीसाठी आम्ही ग्रामपंचायत 14 वित्त आयोगातून खेळणे घेतले होते। खेळणे घ्यायसाठी ठराव घेतला होता। त्या ठरावामध्ये ग्रामसेवक अहमद साहेबांनी अंगणवाडीनी जी खेळणे पसंत केली होती ते खेळणे न घेता ही दुसरेच खेळणे घेतलेले आहेत आणि ते खेळणे 30,000 रुपयाचे आहेत म्हणून सांगितले। परंतु ही जी खेळणे आहेत ती खेळणे 30,000 रुपयाचे नसून 2 ते 3,000 रुपयाचे खेळणे आणलेले आहेत। अंगणवाडी सेविकांनी जे पावती दिली होती खेळण्याची ते खेळणे न घेता दुसरेच खेळणे आणले आणि हा 30,000 रुपयाचा भ्रष्टाचार संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।